भौतिक सुधारणा तर आपण चोपडे साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने भौतिक सुधारणा करण्याची तर गरज आहे. सोबत सोबत गुणवत्ता शिक्षण जसे की ई क्लासेस, अबॅकसचे क्लासेस, कम्प्युटर लॅब आणि ई लर्निंगचे क्लासेस जर आपण मराठी शाळेमध्ये चालू केलो आणि एखादा सेमी इंग्लिशचे एखादे क्लासेस वगैरे जर चालू केलो तर त्या पटसंख्या वाढण्यासाठी आपल्याला बरीचशी मदत होईल. सोबत सोबत शाळा समिती स्थापन म्हणजे शाळेने एखादी समिती स्थापन करून त्यामध्ये पालकांना इन्व्हॉल्व करून घेऊन त्यांची महिन्यातून 6 महिन्यातून एकदा जर मीटिंग लावली तर शाळा काय करायला लागली हे पालकांना पण समजतंय आणि त्यामधून एक बॉन्डिंग होत आहे, कोऑर्डिनेशन राहिलं ना तर विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना समजते की शाळा काय काय करायला लागली. जसं उपमापूर साहेबांनी सांगितलं की रवींद्रनाथ टागोर शाळा यामध्ये 1600+ पट आहे. आता हे कशासाठी आहे कारण त्यांच्या स्पर्धा परीक्षा आणि त्या शैक्षणिक ज्या पद्धतीने चालता यामुळे त्या शाळेमध्ये पटसंख्या जास्त आहे. तशीच जर आपण बाकीच्या शाळेमध्ये जर सुधारणा करत गेलो शैक्षणिक दृष्ट्या तर नक्कीच पटसंख्या वाढायला मदत होईल आणि सोबत मुलींची सुरक्षासाठी सीसीटीव्ही कॅमेरे हे शाळेमध्ये असणं हे गरजेचं आहे.